खेळाडूचा मिलिंददादा आपण पुनश्च एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचा आहे। शेवटचा आणि अंतिम एकच प्रश्न, ऋषी तुझा खेळ इतका बहारदार आहे, आज आदिवासी समाजातील अनेक नवख्या खेळाडूंना प्रेरणा मिळते की ऋषी इतका चांगला खेळतोय तर ऋषीला बघून आम्ही देखील येणाऱ्या काळात चांगलं क्रिकेट खेळू। तर लहान असताना तू टीव्ही मध्ये कुणाला पाहिलंस आणि प्रेरित झालास की मी देखील क्रिकेट खेळेन, विक्रमगड तालुक्याचं नाव मोठं करेन, आदिवासी समाजाचं नाव मोठं करेन, माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करेन आणि STMPLचं नाव मोठं करेल, त्या खेळाडूचं नाव काय? एबी डिव्हिलियर्स. एबी डिव्हिलियर्स। ऋषी तुझ्या पुढील खेळासाठी मनापासून शुभेच्छा। थँक्यू. तर हा होता मित्रांनो ऋषिकेश पराड, ब्रँड ऑफ भोपोली, विक्रमगड तालुक्यातील एक मोठं नाव ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत 44 धावा। थँक्यू सो मच कॅमेरामॅन मिस्टर अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे। आता आपण वळूयात नेक्स्ट मॅच कडे, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत। एका बाजूने जर आपण पाहिलं तर 11 स्टार्स वाकडी वसरोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शिवानी स्पोर्ट्स सावरे। ऋषी आपण यावं काही सेकंदासाठी। ऋषी आपलं 500 रुपयांचं पारितोषिक जे आहे ते उर्वरित राहिलंय, मी विनंती करतो हे पारितोषिक वितरित करण्याकरिता या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय मुकेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करावं। ऋषी या आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्येच या, मुख्य व्यासपीठावर आपण आज सन्मानित केलं जाईल। संघमालक विलासजी घाटाळ यांच्या माध्यमातून हे पारितोषिक बघायला मिळालं आणि 500 जे कॅश स्वरूपामध्ये उर्वरित राहिलं होतं आणि हे पारितोषिक देऊन ऋषीचा आपण करणार आहोत सन्मान। व्हाईस प्रेसिडेंट अर्थातच मुकेश दादा जयराम गोवारी पोचाडे गावचं हे कोहिनूर रत्न आणि त्यांच्या शुभ हस्ते विक्रमगड तालुक्यातील या दर्जेदार ट्रम्प कार्ड खेळाडूचा या ठिकाणी शुभ सन्मान मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स या स्पर्धेच्या माध्यमातून। चला वळूयात आपण सामन्याकडे, जिथे 11 स्टार वाकडी वसरोळी सज्ज झालाय फलंदाजी करिता आणि मैदानाच्या आतमध्ये कोण आहेत तर एका बाजूने विजय बसवत, काय स्टार क्रिकेटर आहे। आपण दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं होतं विजय बसवतचा क्लास, दर्जेदार फलंदाज आणि ऑन स्ट्राइक जो आहे डाव्या हाताचा फलंदाज, यावेळेस मात्र ओ हो हे काय घडलं, खेळायचं होतं ऑन साइडला, फटका जातोय ऑफ साइडला, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, फलंदाज बाद। धन्यवाद डिस्क जॉकी आदरणीय रमेशभाई पठाण यांच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग करिता सर्वांना मुबारकबाद।
वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत एस टी एम च्या माध्यमातून. अधिकृत स्वरूपामध्ये 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन संघांमध्ये सुरू असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आपण पाहू शकाल. 11 स्टार वाकडी वसरोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ जो आहे शिवानी स्पोर्ट्स सावरे. अ आणि ब गटाच्या माध्यमातून विभागणी करण्यात आली होती. आज लीग फॉर्मॅट जो समाप्ती अखेर वळताना आपल्याला बघायला मिळेल आणि चढाओढ होणार आहे वेगवेगळ्या संघांमध्ये, जे खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत गुणतालिकेमध्ये टॉपला राहण्यासाठी. आणि ती चढाओढ मात्र आजच्या दिवसामध्ये आपण जरूर नेट रन रेटच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 षटकांचा खेळ जो आहे तो फिनिश झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 13 धावा या फलकावरती पाहायला मिळते. 13 रन्स प्रोग्रेस कार्डवर. खूप सुंदर आणि इकॉनॉमिकल अशी 2 षटकं, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये विजय बसवत आहेत. आपण एका दिवसापूर्वी त्यांचा खेळ पाहिलेला आहे. आज 11 स्टार वाकडी वसरोळी हा संघ अपेक्षा करेल की विजय बसवतची बॅट पुन्हा एकदा तळपली पाहिजे. आमच्या समवेत रोहित बरड आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. ब्रँड ऑफ गोवाडे षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर समीर सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेस बॉलिंग ट्रॅकवर उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर दी विकेटचा हा मारा. या वेळेला आपण बघू शकाल रचनात्मक, सकारात्मक, होकारात्मक चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी हा फटका मात्र दाखल झालाय किरण बसवतच्या बॅट मधून. चौकार. धन्यवाद डिस्क जॉकी. वेलकम बॅक. सुंदर स्वरूपामध्ये रिव्हर्स स्वीपचा फटका. चांगलं एलिव्हेशन मिळालं. किरण बसवत स्वतः संघमालक आहेत या वेळेला इन ऍक्शन मध्ये. इनसाइड आउटचा फटका वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि काय जबरदस्त अटेम्प्ट. ग्रेट कॅच या ठिकाणी बघायला मिळाला सागरच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. चला थोडीशी घाई करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. नम्र विनंती आहे खेळाडू वर्ग थोडस स्पीडअप करायचं आहे खेळाला. डोंट वेस्ट टाइम प्लीज. 17 ऑन बोर्ड. 17 धावा फलकावर. दर्जेदार स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. मिस्टर सागर व्हॉट अ ग्रेट कॅच. सुपर फिनॉमिनल फिल्डिंग. सुपर बॉलिंग. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता पाहायला मिळते. खूप चांगली सुधारणा आहे. भन्नाट प्रगती क्रिकेटच्या खेळामध्ये करणारा खेळाडू अगदी 2 ते 3 वर्षाच्याच कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय समीर सांबरे. टप्पा खूपच सुंदर बघायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र देशामध्ये भटकंती जरूर आहे, परंतु एक विकेट टेकर गोलंदाज बनलाय. या षटकामध्ये देखील त्याला सफलता मिळाली आपल्या संघाकरिता. फलकांवर धावांची टोटल आहे 18. 18 ऑन बोर्ड. प्रथम फलंदाजी करत असताना 11 स्टार क्रिकेट क्लब वसरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग हीच स्पेशालिटी राहिलाय. ज्या ज्या वेळेला त्याने या गुडलेन स्पॉटला प्राधान्य दिलंय, ज्या ज्या वेळेला त्याने हाफ व्हॉली लेंथला प्राधान्य दिलंय, फलंदाज मात्र विचलित झालेले आहेत. फलंदाजांसाठी अत्यंत प्रतिकूल गोलंदाजी करणारा आणि आपल्या संघासाठी अनुकूल गोलंदाजी करणारा असा हा समीर. यामध्ये यावेळेस गतीमध्ये परिवर्तन होतं. सुंदर व्हेरिएशन देखील आहे. चेंडूचा टप्पा देखील चांगला आहे आणि हाय आर्म ऍक्शन समवेत शॉर्ट रनअपच्या माध्यमातून परफेक्ट गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं.
सुपर बॉलिंग, चांगली गोलंदाजी आहे, इकॉनॉमिकल राहिलाय, विकेट टेकिंग एबिलिटी सहित दुर्वेस गावातून बिलॉंग करणारा हा दर्जेदार गोलंदाज. ऑन साइडला सजवलेला फटका आहे, काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या सेंटर वरून चेंडू निघून जातोय. पंचांच्या संख्येत आउट ऑफ द पार्क षटकार, 6 धावा, गुड शॉट ऑफ क्वालिटी. व्हॉट अ सुपर बॅटिंग. आवश्यकता होती या षटकाराची, कारण धावा खूपच थांबल्या होत्या. त्या धाव फलकावर 24 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड लागलेले आहेत. 24 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचलाय. यस पंच काय सांगतायत, पाण्याची सुव्यवस्था. ग्राउंड स्टाफ लक्ष असू द्या जरा सामन्याकडे. पाण्याची सुव्यवस्था लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 24 अंकावर धावफलक पाहायला मिळतं. 24 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. अत्यंत सुनियोजित अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत नियोजित स्वरूपामध्ये ऑल इज वेल खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहिलं. या 7 वर्षांमध्ये आपण पाहिलंय प्रत्येक खेळाडू पंचांच्या निर्णयाचा नेहमीच आदर करतोय आणि म्हणून ही स्पर्धा जी आहे ती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सातत्याने सदोदितपणे अखंडपणे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. अधिकृत स्वरूपामध्ये आपण बघू शकाल ॲक्युरेट 1, 2 आणि या 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अत्यंत सुरेख स्वरूपातील चमचमणारी करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जी सौजन्य करण्यात आलेले आहेत, कैलासवासी सौभाग्यवती कांताबाई हिरालाल गुरोडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे आकर्षक करंडक बोईसर विधानसभेचे माजी कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय विलास सुकुरतरे यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. प्लेअर ऑफ द सिरीज करता आदरणीय सचिन भगवान भोईर दुकटन यांच्या माध्यमातून अत्यंत आकर्षक स्वरूपाचा करंडक, त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता रफिक फत्तू तडवी सरांच्या माध्यमातून आकर्षक चषक सौजन्य. खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाजाकरिता श्री दीपक बबन दुमाडा पोचडे यांच्या माध्यमातून आकर्षक करंडक सौजन्य आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता श्री विलास रघुनाथ पाडोस पाडा यांच्या माध्यमातून आकर्षक करंडक सौजन्य करण्यात आलेला आहे. सर्व दात्यांचे खूप खूप आभार व्यक्त करीत आहोत. चांगल्या प्रकारे या डीजे सेटअप किशोर वायडा करळगाव यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन रिझवण्याचं कार्य गेल्या 4 दिवसांमध्ये आपण अनुभवलंय. कमिटीची जबरदस्त मेहनत आपण अनुभवू शकतायत. एंटायर कमिटी या स्पर्धेअंतर्गत आपल्या जीवाचं रान करत असताना अनुभवाला मिळाली. प्रशांत दादा शिवराम गोवारे असतील, मुकेश जयराम गोवारी साहेब असतील, खूप चांगली भूमिका. सचिन रमेश पडवळे सद्यस्थितीमध्ये पाण्याची सुव्यवस्था करत असताना या स्पर्धेचे सहखजिनदार आदरणीय हेमंत दादा गोवारी खजिनदार महोदय, जबरदस्त मेहनत त्यांच्या देखील माध्यमातून आपण पाहिलेले आहे. आदरणीय ईश्वर वसंत बरड साहेब ब्रँड ऑफ गोवाडे उपाध्यक्ष महोदय म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत. आदरणीय अजय दादा दामू दाभाडे या स्पर्धेमधील महत्वपूर्ण दुवा म्हणून त्यांची देखील ओळख आणि एंटायर कमिटीच्या वतीने या STMPL 2024 हे सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं महाकाय स्वरूपामध्ये. सामन्याला या ठिकाणी पुनश्च एकदा सुरुवात 4थ्या षटकाची आपण पाहतोय. MJ बॉलिंग ट्रॅकवर आणि येथे रचनात्मक फटका विजय बसवत याच्या बॅट मधून आपण पाहिला. ग्लान्स खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर लॅप करायचं होतं चेंडूला, ते या डीप मध्ये लॉंग लेगला टार्गेट केलं होतं, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आपण बघू शकाल सुंदर स्वरूपातील क्षेत्र रक्षण अनुभवाला मिळालं. धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर ते एकंदरीत 25 या अंकावर. MJ मंगेश जाबर पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय. उत्तुंग उडालेला फटका. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. सुरेख झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद गॉन. सद्यस्थितीमध्ये डीजे ऑपरेटर देखील स्नेह भोजनाचा आस्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही काळासाठी मात्र डीजे ब्रेक घेईल. आपण पाहू शकतायत धावा झालेल्या आहेत ते 25 धावा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अनुभवाला मिळतं. मिस्टर मंगेश जाबर MJच्या माध्यमातून विकेट टेकर बनलाय. वेगवेगळ्या संघांसाठी वेगवेगळे विकेट टेकर्स आपण जरूर पाहिलेले आहेत, परंतु रविचंद्रन अश्विन याने मात्र परवाच्या दिवसामध्ये खूप सुंदर रेकॉर्ड केला. भारतीय संघाकडून अनिल कृष्णस्वामी कुंबळे नंतर केवळ दुसरा असा गोलंदाज ज्याने 500च्या जादुई आकड्याला स्पर्श केला तो कसोटी क्रिकेटच्या परिपटलावर. आणि जागतिक क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये जर आपण पाहिलं तर 9व्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला ज्याने
500 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया करून दाखवलेली आहे. इंग्लंड संघाकडून आपण पाहिलं असेल अशाच प्रकारे दोन गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन याने देखील 500 पेक्षा जास्त विकेट. जेम्स अँडरसन याने 600 च्या आकड्याला देखील ओव्हरटेक केलेला आहे. मुथय्या मुरलीधरन 800 विकेट. शेन वॉनला कोण विसरेल. 13 मे 1969 मध्ये जन्मलेला महानायक खेळाडू ज्याने 45,000 पेक्षा जास्त चेंडू फेकत असताना 708 विकेट्स जे कसोटी क्रिकेटच्या परिपटलावर कंप्लीट केलंय. यावेळेस मात्र सुंदर फटका विजय बसवतच्या बॅट मधून. मूर्ती लहान कीर्ती महान. छोटा पॅकेट बडा बम बडा धमाका. चौकार 4. खूप छान पद्धतीने या फटक्याची निवड. विजय बसवत जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा येतील. हा फलंदाज खूपच रचनात्मक आहे. अनेक प्रकारचे फटके आहेत त्याच्या भात्यामध्ये, खास करून डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्वीपर कव्हर, डीप बॅकवर्ड पॉइंट च्या दिशेने चांगलं खेळतो. डीप स्क्वेअर लेगला खूप सुंदर पद्धतीचे फटके त्याच्या बॅटमधून आहेत. या आधीच्या षटकामध्ये क्लॅप स्ट्रोक खेळताना देखील त्याला आपण पाहिलंय. आणि म्हणूनच विजय बसवत जोपर्यंत मैदानावर आहे 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघाच्या अकाउंटमध्ये धावा जोडल्या जातील. बघा यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. म्हणजे ऑफ साइड असो की ऑन साइड असो, मैदानाच्या चहू बाजूंनी चौफेर खेळण्याची अभिजात क्षमता ज्या फलंदाजाकडे आहे तो खेळाडू पाहायला मिळतोय. विजय बसवत ब्रँड ऑफ वसरोळी सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 32. 32 या अंकावर हे धावफलक पाहायला मिळतं. प्रथम फलंदाजी करत असताना हा संघ 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. विजय बसवत आकर्षणाचा केंद्र बिंदू. आज खेळावं लागेल. एक चांगल्या इनिंगची आवश्यकता आहे. इथून जर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर थांबून खेळावं लागेल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुपरस्टार आयकॉन खेळाडू अजय भोईर ब्रँड ऑफ मासवण त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय फलकावर 33-33 या अंकावर. 4 षटकांचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 33 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. मुख्य व्यासपीठावर अनिल गणेशकर यांना देखील आपण बघू शकतायत. खूप चांगल्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक त्याने आपल्या नावे केली. चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवू शकलात. क्लासिकल गोलंदाजीचं पृथक्करण मुकेशजी वांगड यांना देखील आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत अनिल टुकले आहेत मुख्य व्यासपीठावर. प्रदीप पुंजारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय मुकेश जयराम गोवारी, रोहित सुरेश मर्ले, अजय दामू दाभाडे, ईश्वर वसंत बरड आणि त्यांच्या साथीने ऋषिकेश दरे अँड ऋषिकेश पराड. अशी मोठी पिळावळ सध्या आहे मुख्य व्यासपीठावर. पंचमात्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात डीजे ऑपरेटर त्यांच्या साथीने विरल नायर सर अँड किशोरजी वायडा. सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गजानन हिरेकर सर खूप सुंदर पंचांची भूमिका ब्रँड ऑफ नालासोपारा त्यांच्या साथीने. आजच्या दिवसामध्ये जयेश मोरे ब्रँड ऑफ गिवली आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. बोईसर विभागातून बिलॉंग करत आहेत. साईडला हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. MJ चांगलं क्षेत्ररक्षण. सावरे विभागातून बिलॉंग करणारा असा एक खेळाडू ज्याच्याकडे 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून पाहिलं जातं. मंगेश जाबर चांगला आणि दर्जेदार खेळाडू आहे. गोलंदाज अनिकेत हरवटे आपल्या षटकांमधील पुढील चेंडू घेऊन साईडला खूप सुंदर आणि अद्वितीय काय फटक्याची निवड केली. इन टू दी गॅप मध्ये हा फटका सजविला गेला. चौकारासाठी 4 धावा यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. लोकेश बसवत स्वतः संघ मालक. 2022च्या कॅलेंडर इयरची आठवण येते कारण 2022च्या कॅलेंडर इयर मध्ये लोकेश बसवत काय खेळला होता अंतिम सामन्यामध्ये. अप्रतिम बडे मंच पे बडा पंच दर्शविणारा खेळाडू, मोठ्या मॅचचा खेळाडू आहे लोकेश बसवत. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. डीप स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. लोकेश बसवत वसरोली ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 42-42 या अंकावर. अप्रतिम ही स्पर्धा गाजवली आणि अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना अक्षरशः षटकार आणि चौकारांचा शंखनाद संपूर्ण मैदान मात्र निनादून गेलं होतं. ते लोकेश बसवत च्या बॅट मधून अशा पद्धतीने 2022चा हंगाम त्याने गाजवला होता. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण केला जातोय. लोकेश बसवतच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज होतोय बाद.
अप्रतिम स्पर्धा आज पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. 55,555 रुपये प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आनंद बॉय चषक धानवीपाडा चहाडे क्रीडा संकुलावरती खुल्या गटामधील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्टार्ट होईल 28 फेब्रुवारी पासून थेट मात्र 5 दिवस सातत्यपूर्वक सदोदितपणे आणि अखंडपणे 55,555 प्रथम पारितोषिक असलेली ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल चहाडे क्रीडा संकुलावर. आणि तदनंतर मात्र विक्रमगड कुणबी प्रीमियर लीग 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळेल विक्रमगड विभागामध्ये. मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत आणि पालघर जिल्हा जो सध्या क्रिकेटची खाण बनत चाललाय, एकापेक्षा एक मोठ्या स्पर्धा या विभागामध्ये खास करून सफाळे विभाग मात्र मागे नाहीये. अनेक दिग्गज स्पर्धा नियोजित करण्यामध्ये धावांची टोटल जाऊन पोहोचलंय ते फलकावर 43-43 या अंकावर अधिकृत स्वरूपामध्ये 1 2 3 4 5 षटकांचा खेळ हा मात्र संपुष्टात आलाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावा झालेल्या आहेत. 43-43 धावा. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे खेळाडूंनी शिकण्यासारखं आहे. तुम्हाला जर इतकं मोठं प्लॅटफॉर्म दिलं जातं तर स्वतःचं नाव झळाळवण्याचा प्रयत्न जरूर करा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा आज किती मोठा क्रिकेटर बनलाय. खूप कठीण दिवस पाहिले यशस्वी जयस्वालने आपल्या आयुष्यामध्ये, परंतु सध्या मात्र एक सलामीवीर फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवितोय. आणि तुमच्याकडे जर कसब कला कौशल्य असेल, तुमच्याकडे सातत्य असेल, तुमच्याकडे सोशिकता असेल, पेशन्स असतील तर एक आणि एक दिवस म्हणतात ना की ज्या दिवशी तुमची कामगिरी ध्येयापेक्षाही वरचढ ठरते त्या दिवशी मात्र तुमचा विजय हा 100% ठरलेला असतो. आणि तेच बघायला मिळालं यशस्वी जयस्वालच्या बाबतीमध्ये. तुमच्या बाबतीत देखील होऊ शकतं. तुम्हाला ते कष्ट घ्यावे लागतील, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, स्वतःवरती मेहनत घ्यावी लागेल आणि सातत्यपूर्वक सुशिकतेने ध्येयाच्या मार्गावर पुढे पुढे जात राहावं लागेल. महाभारतामध्ये ज्या पद्धतीने अर्जुनाचं लक्ष फक्त आणि फक्त माशाच्या डोळ्याकडेच होतं, आयुष्यामध्ये देखील तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायला शिका. धावांची टोटल फलकावरती आहे 43-43 या अंकावर. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं असेल यशस्वी जयस्वालचा डंका जो वाजला गेलाय द्विशतक त्याच्या बॅट मधून 214 धाव संख्येवर. नाबाद जिंदाबाद इंग्लंड संघाच्या विरोधात. आणि केवळ 22व्या वर्षामध्ये आपण पाहिलं असेल दुसरं द्विशतक त्याच्या बॅट मधून जे सजविले गेलंय. आणि विनोद कांबळे नंतर हा दुसरा असा फलंदाज, परंतु त्यांनी एक ठोकलं होतं. यावेळेस मात्र 2 द्विशतक केवळ 22व्या वर्षामध्ये यशस्वी जयस्वालच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची टोटल आहे फलकावर केवळ आणि केवळ 43 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण ब्रँड ऑफ मासवण अर्थातच अजय भोईर सुपरस्टार आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेट महाराष्ट्राच्या या मातीमधील मनोर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्राची ही पवित्र भूमी, महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या आईला तीराचा, भक्तीच्या पहिलं तीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या जीवाला पेटविणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात घोंगावणाऱ्या वादळाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमधील कोकण विभागातील पालघर जिल्ह्यामधील जी 1008 गावे आहेत त्या 1008 गावांमधील मनोर गावामध्ये रंगतोय STMPL चा धूम धडाका. 2 संघांमध्ये सुरू आहे कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने शिवानी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय 11 स्टार वाकडी बसरोळी. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर बघायला मिळालंय. धावांची टोटल मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचते फलकावर 47-47 या अंकावर. शेवटच्या षटकामधील उर्वरित स्वरूपात आपण बघू शकाल एका चेंडूचा खेळ हा शेष आहे अजय भोईर टू विजय बसवत. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने पूर्णपणे निर्जन स्थळी हा जाऊन चेंडू आदळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील दोन्ही देखील फलंदाज. इनिंग मात्र ब्रेक होते. 6 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलाय 49 धावा या फलकावर. विजयासाठी 5वर 0 50 धावांचं टार्गेट हे समोर सेट करण्यात आले निर्धारित 6 षटकांमध्ये. अद्वितीय स्वरूपामध्ये स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन खूप चांगल्या पद्धतीने
आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आदरणीय सन्माननीय विष्णू कडव साहेब, जे विद्यमान आपण पाहिले असतील माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची ओळख, आणि तब्बल 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून सौजन्य. आदरणीय कमळाकरजी दळवी साहेब, वांदिवली, किंग शिवाजी या संघाचे संघमालक, यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये STMPLच्या या 7व्या हंगामासाठी सौजन्य करण्यात आले आहेत. आदरणीय गणपत मामा तांबडी, हमसफर ढाब्याचे सर्व प्रोप्रायटर मालक, आणि त्यांच्याकडून 5,000 रुपये STMPLच्या या 7व्या हंगामासाठी सौजन्य. आदरणीय साजिदबाई खतीब, मनोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महोदय, यांच्याकडून STMPL करिता 3,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आदरणीय हबीबभाई बोरिवली यांच्याकडून 5,000 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय बाळा पवार यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनस्वी आभार. आदरणीय सुमित गायकवाड दुकटन यांच्या माध्यमातून 1,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य. आदरणीय संतोष खांडेकर यांच्या माध्यमातून 1,001 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य. तांबडमाळ विभागामधील हे सुवर्ण रत्न आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय उद्देश सौरा नानिवली यांच्या माध्यमातून 1,000 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनस्वी आभार. आदरणीय शैलेशजी वेडगा साहेब, किराड ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय, यांच्याकडून 2,100 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आदरणीय पापू राऊत साहेब यांच्याकडून तब्बल 2,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनस्वी आभार. आदरणीय कृष्णा जाधव, सातेवली ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच महोदय, यांच्याकडून 2,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप आभार. आदरणीय सदानंद गणेशकर साहेब, सावरकंड, टेन आणि टाकवाल ग्रुप ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच महोदय, यांच्याकडून 3,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य. त्यांचे देखील मनस्वी आभार. आदरणीय रोशनी मिलिंद तरे, औंढाणी ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, यांच्याकडून या स्पर्धेकरिता 2,000 रुपये सौजन्य. आदरणीय सचिन माळी दुकटन यांच्याकडून या स्पर्धेकरिता 1,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. तसेच आपण बघू शकाल वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा, गोवाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय आणि STMPLचे व्हाईस प्रेसिडेंट अर्थातच ईश्वर वसंत बरड यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता टॉस बॉक्स सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. कैलासवासी सौभाग्यवती कांताबाई हिरालाल गुरोडा, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच वाडा खडकोणा ग्रामपंचायत, यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय विलास सुकुरतरे, बोईसर विधानसभेचे माजी कार्यसम्राट आमदार, यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ करंडक सौजन्य. प्लेअर ऑफ द मॅच करिता रफिक पत्तू तडवी सरांच्या माध्यमातून आकर्षक करंडक सौजन्य. प्लेअर ऑफ द सिरीज करिता आदरणीय सचिन भगवान भोईर दुकटन यांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. उत्कृष्ट फलंदाजाकरिता आदरणीय दीपक बबन दुमाडा पोचाडे यांच्याकडून आकर्षक करंडक सौजन्य. आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता विलास रघुनाथ पाडोसा यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य. सर्व दात्यांचे मनस्वी आभार. नेक्स्ट मॅच AK1000 वर्सेस रुद्र वॉरियर सावरकंड. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये निर्धारित आपण पाहू शकाल 6 षटकांमध्ये टार्गेट सेट करण्यात आले. एक्युरेट गुणलेखक आम्हाला सूचित करीत असताना पाहायला मिळत आहेत. 5-0 50 धावांचं टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलाय. शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघासमोर आपण पाहतोय 36 चेंडू आणि 50 धावा अशा स्वरूपाची स्थिती असणार आहे या सामन्यामध्ये. दोन्ही देखील पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. एका बाजूने जयेश मोरे ब्रँड ऑफ घिवली बोईसर आणि दुसऱ्या बाजूने विराल नायर ब्रँड ऑफ बोरिवली आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत आहेत. खूप चांगली भूमिका पंचांच्या माध्यमातून. प्लेइंग 11 मात्र या ठिकाणी सजली जाते. 11 स्टार वाकडी वसरोळीच्या माध्यमातून रोहित कुवारी, किरण बसवत, रुपेश डगला, विजय बसवत, लोकेश बसवत, अस्मित सुतार, महेश शिलार, राहुल बोईर, मंगेश जाधव, सागर बसवत अँड वैभव बसवत अशा स्वरूपामध्ये खेळाडू पाहायला मिळत आहेत. शिवानी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून या सामन्याकरिता मंगेश जाबर, अनिकेत हरवटे, समीर सांबरे, अजय बोईर, सागर सांबरे, सूरज हरवटे, रवींद्र जनाटे, नितेश जाधव, दीपक पारधी अँड विशाल तुंबडा समवेत अजय लाबड अशा पद्धतीने ही प्लेइंग 11 आपल्याला अनुभवायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये मिस्टर अस्मित सुतार. ओव्हर फुल टॉस होता. शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये विजय बसवत ब्रँड ऑफ वसरोळी त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. सुपर फिल्डिंग पहिल्या चेंडूवरती बघायला मिळालंय.
टार्गेट छोटंसं आहे, 50 धावा चेस करायच्या आहेत, परंतु क्रिकेटच्या विश्वामध्ये कुठलीही टोटल ही कधी छोटी आणि कधी मोठी ठरेल आपण सांगूच शकत नाही. गुड डिलिव्हरी अस्मित सुतारच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण लाऊड अपील त्या ठिकाणी जरूर बघायला मिळालाय. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना बोट मात्र या ठिकाणी लेट टू लेट डिसिजन अपडेट होतोय, आकाशाकडे स्थिरावला गेला. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाऊ. फलंदाज बाद. परचम लहरा के आए हैं भगवान हरी, अरे रावण की लंका जला के. धन्यवाद. डिस्क जॉकी सूरज भोईर यांची अशी इच्छा आहे की सॉन्ग जे आहेत ते आता येणाऱ्या काळामध्ये थोडेसे ब्लॉकबस्टर सॉन्ग झाले पाहिजेत. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर आदिवासी सॉंग्स या ठिकाणी होऊन जाऊ दे डीजेच्या माध्यमातून, अशी इच्छा मात्र त्याने व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये. चला, नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय AK1000 वर्सेस रुद्र वॉरियर सावरखंड. मी विनंती करेन बड्डे बॉय कृपेश किनी आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल जो परिपूर्ण करायचा आहे. फाइव 50चं टार्गेट समोर पाहायला मिळतं. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर श्री गणेश झाला येतो धाव फलकाचा. आणि व्हेरी फर्स्ट रन स्कोर कार्डवर दर्ज झालाय. दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण अजय भोईरला पाहतोय, ब्रँड ऑफ मासवण, अत्यंत विस्फोटक फलंदाज. त्याच्या साथीने इन ऍक्शन मंगेश जाबर. मेगा स्क्रीनवर नाणेफेकीचा कौल बड्डे बॉय कृपेश किणी ब्रँड ऑफ बोट यांच्या शुभ हस्ते. ओहो, यावेळेस मात्र दांडी 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 गोल. फलंदाज बाद, गॉन. धन्यवाद किशोरजी. काय षटक हाताळला गेलाय अस्मित सुतार. व्हॉट अ सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंग. आदरणीय महेंद्र दादा कुवार यांचं शुभागमन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहू शकतायत दिग्गज मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी अनुभवाला मिळते आणि त्यांचं स्वागत सन्मान आपण काहीच क्षणांमध्ये परिपूर्ण करणार आहोत. वेलकम सर. आपल्या येण्याने एक वेगळीच शोभा या स्पर्धेला आलेली आहे. हे स्वागत सन्मान आपण जरूर परिपूर्ण करणार आहोत. थ्री रन्स प्रोग्रेस कार्डवर 3 या अंकावर धावफलक पाहायला मिळतं. आणि ज्या अर्थी महेंद्र दादांची एंट्री झाली त्या अर्थी त्यांच्या समवेत मोठे मान्यवर हे जरूर बघायला मिळतील, कारण तितकं मोठं नेटवर्क महेंद्र दादांचं राहिलंय. आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार म्हणून देखील त्यांची ओळख पाहायला मिळते. आपण काही क्षणांमध्ये स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती जरूर जोपासली जाईल. फलकावर धावा झालेल्या आहेत 5. पहिल्या षटकाचा खेळ जो अधिकृत स्वरूपामध्ये आपण बघू शकाल संपन्न होतोय. अस्मित सुतार ब्रँड ऑफ वसरोळी याचा जलवा बघायला मिळाला. तो पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केलेल्या आहेत केवळ आणि केवळ 5. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते उर्वरित स्वरूपामध्ये 30 आणि 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 45 धावांचं कडवं आव्हान शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघा समोर आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग धानवा, माजी उपसभापती जिल्हा परिषद पालघर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं नेतृत्व आणि
चांगलं कर्तृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेर दिल असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग धानवा माजी उपसभापती महोदयांचं या ठिकाणी झालंय शुभागमन. त्यांचं सहर्ष असं स्वागत. समवेत आदरणीय सन्माननीय तुकाराम पवार केव या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून ज्यांची ख्याती पाहायला मिळते. सहर्ष स्वागत STMPLच्या या 7व्या हंगामामध्ये 2024च्या या दैदिप्यमान स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करीत आहोत. ते मुख्य व्यासपीठावर काहीच वेळामध्ये यावेळेस मात्र स्मॅश केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. मंगेश जाबर सावरे ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डिस्क जॉकी. व्हाट अ ग्रेट शॉट. सुपर्ब अँड सेन्सेशनल बॅटिंग मंगेश जाबरला आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा सेन्सेशनल सुपर्ब स्मार्ट क्वालिटी षटकार मंगेश जाबर. सावरे गावातील हा कोहिनूर सद्यस्थितीमध्ये मात्र मैदान गाजवतोय आणि 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून संघ जाऊन पोहोचलाय फलकावर. 18 या अंकावर 50 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आपण बघू शकाल सावरे क्रिकेटचा टायगर सद्यस्थितीमध्ये मात्र मैदानामध्ये पूर्णपणे दहशत दरारा निर्माण करतोय. प्रतिस्पर्धी संघाला नेस्त नाबूद करण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून खळबळजनक फलंदाजीचं पृथक्करण. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग. कमरतोड फलंदाजीचं पृथक्करण. गोलंदाजाच्या ताकास तूर लागू देत नाहीये. षटकारांचा संततधार पाऊस सुरू आहे. गोलंदाजाची पिशे काढण्याचं कार्य यावेळेस आपण अनुभवू शकतायत मंगेश जाबर ब्रँड ऑफ सावऱ्याच्या माध्यमातून. फुलटॉस आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक टू बॅक यावेळेस मात्र आपण पाहू शकाल 2 षटकारानंतर आलाय तो चौकार. 4 धावा. सुपर बॅटिंग. ऑन बोर्ड. 22 धावा फलकावर. मंगेश जाबरची बॅट लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार, विस्फोटक, आक्रमक, चित्रभानू, ज्वलंत फलंदाजीचं पृथक्करण हे आपण अनुभवू शकतायत. क्रिस गेलच्या आठवणी यावी, सिक्सर किंग ABD विलियर्सच्या आठवणी यावी, शेन वॉनच्या आठवणी यावी, सुरेश रैनाची आठवणी यावी, युवराज सिंग, हर्षल गिब्स, आंद्रे रसेल सर्वांची आठवण करून देतोय. मंगेश जाबर, सूर्यकुमार अशोक यादवची आठवण यावी, वीरेंद्र सेहवागची आठवण यावी. अशा रीतीची फलंदाजी सुरू आहे. षटकार आणि चौकार. ब्रँड ऑफ सावरे मंगेश जाबर इन ऍक्शन. येथे मात्र प्रेशर कुकरची शिट्टी वाजली ती गोलंदाजाची आणि म्हणूनच आपण पाहिलंय की आता वाईट चेंडू देखील आलाय. अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव फलकामध्ये ऍड केली जाते आणि धावसंख्या होते ती 23 या अंकावर. अत्यंत महागडं असं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांची रेल जेल व्यासपीठाची शोभा शोभिवंत वृद्धिंगत करण्याचं कार्य मान्यवरांच्या माध्यमातून गोलंदाज. फुलटॉस आहे यावेळेस मात्र वाईडिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसई. हा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सुंदर झेल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. मंगेश जाबरच्या खेळीला पूर्ण विराम. मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसई. गुड कॅच. फलंदाज बाद. तुझ्या माझ्या इश्काची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी आणि मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करूच काय मी नाही दिला घरी सुखी तू घरा मनोरला
लिस्की कॉल करत जा दिला घरी सुखी तुगरान मनोरला लिस्की कॉल करत जा धन्यवाद डिस्क जॉकी. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 23 धावा आहे फलकावर. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मंद मंद पावलांनी मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला बघायला मिळेल. बॅटिंग ॲट नंबर 5. पाचव्या क्रमांकावर यावेळेस रवींद्र जनाटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर राहुल भोईर आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन. फुलटॉस आहे या षटकामध्ये. प्रत्येक चेंडू हा फुलटॉसच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलाय. टप्पा शोधण्यामध्ये यश मिळत नाहीये ते गोलंदाजाला आणि म्हणूनच हे थोडंसं महागडं षटक आपल्याला बघायला मिळालंय. पंच दर्शवत आहेत विमर करिता. चला, थर्ड अंपायर रिफर करण्यात आलेला आहे. विमर आहे किंवा नाही ही निरीक्षण आणि परीक्षण करायचं आहे. मुख्य व्यासपीठावर आपण बघू शकाल आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग धानवा माजी उपसभापती महोदय पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत आपण बघू शकाल आदरणीय सन्माननीय तुकारामजी पवार साहेब देखील केव गावावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप छान पद्धतीने मान्यवर मात्र या ठिकाणी उपस्थित राहत असताना पाहायला मिळत आहेत. असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योमा अमृतम गमय तेजस्विणी वधित मस्त. थर्ड अंपायर मात्र या ठिकाणी आपण बघू शकाल अजूनही निरीक्षण परीक्षण करतायत. नो चेंडू आहे किंवा नाही, डिसिजन इज पेंडिंग. फेअर डिलिव्हरी, थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी पोहोचला जातो. योग्य चेंडू आहे, नो बॉल नाहीये अशा स्वरूपामध्ये एकंदरीत थर्ड अंपायरच्या माध्यमातून डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय. 24 ऑन बोर्ड, 24 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय. आपण वळणार आहोत स्वागत सन्मानाकडे. मी विनंती करतोय हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय सन्माननीय महेंद्रदादा गोवारी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दादा, आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे विशेष अतिथी प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग धानवा साहेब मासवण विभागातील हे कोहिनूर रत्न माजी उपसभापती जिल्हा परिषद पालघर आणि या सरांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करायचा आहे. या मुख्य व्यासपीठावर या पाटील नेटवर्क अनुरागजी यांचा कॅमेरा रोल झालेला आहे आणि अतिशय सुरेख सुंदर स्वरूपामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय सुनीलजी दानवा यांचा शुभ सन्मान आपण करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन सरांचं या स्पर्धेमध्ये स्वागत स्वागत आणि स्वागत. आणि आपण बघू शकाल आदरणीय सन्माननीय सुनीलजी धानवा यांच्या माध्यमातून STMPLच्या या 7व्या हंगामासाठी तब्बल 2100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये देण्यात आलेला आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. माणूस नेहमीच म्हणतो की माझ्याकडे पैसा आला तर मी काहीतरी करेन, परंतु पैसा सांगतो तू आधी काहीतरी कर मगच मी तुझ्याकडे येईन. आणि एक कर्तबगार व्यक्तिमत्व आदरणीय सुनीलजी धानवा साहेब यांच्या माध्यमातून STMPLच्या या 7व्या हंगामाकरिता 2100 रुपयांचं सौजन्य लाभलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय तुकारामजी पवार केव गावचं हे सुवर्णरत्न. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय रोहित सुरेश मरले आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. गंज डेकालेवरून बिलॉंग करणारा एक सुपरस्टार क्रिकेटर आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण प्रदान करणार आहोत. रोहित सुरेश मरले यांच्या शुभ हस्ते आदरणीय तुकारामजी पवार यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या मान सन्मानासाठी. मायेची उबदार शाल आणि स्नेहाचा पुष्पगुच्छ देऊन हा मान सन्मान परिपूर्ण केला जातोय. आणि ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होऊ शकले ती महेंद्र दादा यांच्यामुळे आणि म्हणूनच महेंद्र दादा यांचे देखील आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. चला आता आपण वळूयात सामन्याकडे. इन ऍक्शन धावांची टोटल जाऊन पोहोचले 24 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अस्मित सुतार पहिला चेंडू पंच दर्शवतायत वाईड आहे. विरल नायर सरांचा इशारा या ठिकाणी पोहोचला गेलाय. खराब चेंडू स्वैर चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव फलकामध्ये ऍड केली जाते. अत्यंत दर्जेदार स्पर्धा STMPL 2024चा हा रणसंग्राम रणधुमाळी क्रिकेटचा गंगाजळ क्रिकेटचा महाकाय
सोहळा आपण अनुभवतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थारा नाहीये. शॉर्ट ऑफ पुलचा फटका सजवला गेला. फलंदाजाच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हॉट अ सेन्सेशनल बॅटिंग. सुपर बॅटिंग. क्वालिटी बॅटिंग. मिस्टर रवींद्र जनाठे ब्रँडचा हा ब्रँडेड फटका. धावांची टोटल फलकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 31 या अंकावर. विजयासाठी अजूनही 19 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर केवळ तिसरं षटक हे प्रगतीपथावरती आहे आणि सुंदर दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण शिवानी स्पोर्ट्स सावरे आदरणीय बाळा पवार यांचा संघ सद्यस्थितीमध्ये अत्यंत मजबूत अवस्थेत पाहायला मिळतोय. रवींद्र जनाठेच्या बॅटमधून षटकार आलाय. सावरे गावातून बिलॉंग करणारा अत्यंत विस्फोटक आक्रमक फलंदाज अस्मित पुढील चेंडू घेऊन. आणखीन एक वाईट. या षटकामधील दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. महागड्या स्वरूपामध्ये षटकाची सुरुवात झाली. धाव फलक फारच वेगाने शिताफीने अति द्रुत गतीने जाऊन पोहोचलाय फलकावर 32 या अंकावर. अस्मित सुधारणा करावी लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू अत्यंत महागडा आपण पाहिलाय. 8 धावा खर्च झाल्या. लोअर फुल टॉस. गुडघ्याचा प्रभावी वापर. मिसबा उल्लक कॉपी बुक स्टाईलने फटका सजवला गेलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल फेकलं जाईल तत्पूर्वी धाव फलक मात्र या ठिकाणी पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ते 33 या अंकावर. STMPL 2024 प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून हा शानदार डौलदार ऐटदार वजनदार भव्य दिव्य मादक अनुवादक अनुपम निरुपम क्रिकेटचा उच्चस्तरीय उच्च श्रेणीय सोहळा येथे मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज यावेळेस अनिकेत हरवटे स्वस्तामध्ये तंबूच्या आसऱ्याला परततोय. गॉन. धन्यवाद. डिस्क जॉकी आदरणीय सन्माननीय श्रीयुत तुकारामजी पवार यांकडून STMPLच्या या 7व्या हंगामासाठी तब्बल 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं आर्थिक सहाय्य या ठिकाणी पाहायला मिळतं. आदरणीय तुकारामजी पवार साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य व्यासपीठावर आणि त्यांच्याच माध्यमातून 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी सौजन्य. न्यू बॅटर इन होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी दाखल होत असताना बॅटिंग ॲट नंबर 7व्या क्रमांकावर अजय दाभाडे ऑन स्ट्राइक. प्ले अँड मिस असेल का, परंतु त्या ठिकाणी पंच खूपच सुंदर आणि दर्जेदार भूमिका या ठिकाणी साकारत असताना पाहायला मिळत आहेत. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता या ठिकाणी होते. .33 ऑन बोर्ड. 33 धावा फलकावर. ऑन साइडला खेळायचं होतं परंतु या वेळेला थोडीशी धावसंख्येमध्ये घसरण झालंय कारण विकेट गेल्यानंतर आपण बऱ्याचदा पाहतो नवीन येणारा फलंदाज काही क्षण मात्र घेत असतो तो सेट होण्यासाठी आणि ती स्थिती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिले तर ॲक्युरेट 1, 2 आणि 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 33 ऑन बोर्ड. 33 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजूनही 17 धावांचं टार्गेट समोर आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये. चला स्पीडअप करून घ्यायचा आहे खेळाला. जास्त वेळ दौडू नका मित्रांनो आणि खेळाडूंनो. क्रिकेटचा खेळ आज टेनिस क्रिकेटला जे वलय प्राप्त झालंय अप्रतिम आणि अद्वितीय आपण पाहतोय. खास करून पालघर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर मोठ्या दाटी वाटीने एका बाजूने आपल्याला सफाळे विभागाचं क्रिकेट पाहायला मिळतं. त्यानंतर वसई विभागातील क्रिकेट डहाणूकरांचं क्रिकेट डहाणूकरांचा बोलबाला राहिलाय. गेल्या 2 वर्षांमध्ये लाख मोलाच्या स्पर्धांमध्ये खूप जास्त विजयश्री त्यांच्या माध्यमातून. यंदाच्या वर्षामध्ये ध्रुव 11 सातपाटी हा संघ देखील मागे नाहीये. आपण मोठमोठ्या स्पर्धा गाजवीत असताना पाहिला आहे तर त्यांच्या पाठोपाठ दुर्गेश 11 अर्नाळा
या संघांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय पालघर डिस्ट्रिक्ट क्रिकेटमध्ये. चेंडू मात्र हवेमध्ये आहे, नो मॅन लँड झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी खूप सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. धावांची टोटल जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत 35 या अंकावर. 15 धावांचं टार्गेट अजूनही समोर पाहायला मिळतं. वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळे संघ विटी लाईनचा एक दबदबा राहिला आहे तो पालघर डिस्ट्रिक्ट क्रिकेटमध्ये आयोजनाच्या बाबतीत. आणि म्हणूनच पालघर जिल्हा जो क्रिकेटची खाण आपण पाहू शकतायत. प्रत्येक आठवड्या अखेर मात्र लाख मोलाच्या अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पंच दर्शवत वाईड बॉल एक अतिरिक्त स्वरूपातील धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल आणि एकेरीच्या सहाय्याने 36 या धावसंख्येवर धावफलक पाहायला मिळतं. 1986 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली ती पालघर तालुका पूर्व विभागामध्ये आणि तेव्हापासून आजपर्यंत जर आपण विचार केला तर जो प्रवास राहिलाय तो अद्वितीय आणि अप्रतिम पाहायला मिळतोय. जवळपास जर आपण विचार केला तर 30 ते 38 वर्षांच्या या प्रवासामध्ये आता हळूहळू टेनिस क्रिकेट मात्र ग्लोबल होऊ लागलेला आहे आणि पालघर जिल्हा आता जगाच्या प्रकाश झोतामध्ये येतोय. आखाती देशांमध्ये देखील पालघरचे जे खेळाडू आहेत ते जाऊन पोहोचलेले आहेत आणि खूपच नावलौकिक प्राप्त असा हा टेनिस क्रिकेटचा खेळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंतच नव्हे तर साता समुद्रा पलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची टोटल आहे फलकावर एकंदरीत 38 या अंकावर. 50 या आकड्याचा पाठलाग सुरू आहे परंतु चांगली फाईट दिलेली आहे ती 11 स्टार क्रिकेट क्लब वसरोळी या संघाने. फुलटॉस आहे ऑफ साइडला वाईडिश लॉंग ऑफच्या कक्षेवरून चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार गुड शॉट ऑफ क्वालिटी सेन्सेशनल बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. रवींद्र जनाठे ब्रँड ऑफ सावरे याच्या बॅटमधून 6 धावा आलेल्या आहेत आणि षटकारासहित 44 धावा या फलकावर. विजयासाठी केवळ आणि केवळ 6 धावांचं टार्गेट समोर आहे. गोलंदाज पुन्हा चेक द बॉलिंग ट्रॅकवर. ग्राउंड स्ट्रोक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सजवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी अगदी लिहिलेल्या रीतीने सहजतेने सुलभतेने सुजलाम सुफलाम अशा या शगुन डेव्हलपरच्या मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 46 या अंकावर. 46 ऑन बोर्ड. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर या षटकामधील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज लोकेश. यावेळेस मात्र महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलने सामना फिनिश. 2 गुणांची कमाई. शिवानी स्पोर्ट्स सावरे बाळा पवार यांचा संघ यावेळेस मात्र विजयाचा धनी ठरतोय. दोन्ही देखील संघ आपण कृपया करून हस्तांदोलन जरूर करून घ्या. हँडशेक करायचे आहेत. सामना फिनिश झाल्यानंतर देऊयात काही काळासाठी डिस्क जॉकीला संधी आणि वळूयात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे.